वरती या. कळू द्या सर्वांना की पंढरपूर येथे भव्य दिव्य स्वरूप अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. सर्वांनी हातावरती घ्या. कारण की हा सोहळा पंढरपुरात नव्हे, महाराष्ट्रात नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आहे या YouTube चॅनलद्वारे. आणि तुम्हाला जर हा सोहळा कधी पाहिजे असेल तर नावाचं कीर्तन आणि ज्ञानाई तडका या चॅनलला सर्च करा आणि हा सोहळा पहा. आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका. सर्वांनी हातावरती घ्या. जागेवर डोला. एकदा मी म्हणतो, टायगरी म्हणते, एकदा तुम्ही म्हणायचं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. टायगरी श्रीमन नारायण नारायण नारायण. आता सर्वांनी म्हणा नारायण नारायण श्रीमन नारायण घ्यावं लागतं हे महत्वाचं आहे. तर नामाचा उच्चार रात्रंदिवस, आपण जर नामाचा उच्चार रात्रंदिवस केला तर आपण देवाचे आवडते होतो, लाडके होतो. मग आपल्या केवढं बी संकट येऊ द्या, त्या संकटाचं निवारण देव करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आगात निवारावे. तर तुम्ही म्हणतात भगवान परमात्म्यानं मागं पुढं उभं राहून कोणाचं निवारण केलं. तर चला महाभारताकडं. ज्या वेळेस कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं, मग मला सांगा पांडव किती होते? बोलला की पांडव किती होते? किती? 5. कौरव 100. मग मला सांगा 5 मारायला पाहिजेत का 100? हा 5 मारायला पाहिजेत. पण असं नव्हता 100 नाही नाट झाला, 5तले एखाद्या केसाला सुद्धा अक्का लागलं नाही. तुम्ही म्हणताना असं कस काय? असंच आहे महाराज, पहिल्यापासूनच खऱ्याची माय मेली. बरं मला सांगा, ज्या देवानं पांडवांसाठी 100 कौरव मारले, त्या कौरवान देवाचं काय वाईट केलं? बरं या पांडवांसाठी केलं तर पांडव कसे होते? तर त्यांच्या कुळाकडे पाहिजे दोष लागते. महाराज एके ठिकाणी म्हणतात, पांडव कुळाची पाहतात पटवून देण्याकरता काही गोष्टी सांगाव्याच लागतात. जसं केवढाही मोठा महाराज असतो, गोपाळांच्या चोऱ्या सांगितल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. मग मला सांगा, चोरी करणं चांगलं आहे का वाईट आहे?
कोण म्हणलं चांगले तर नाही महाराज. चोरी करणं चांगलं नाही तरी त्या सांगाव्यात लागतात, कारण की त्यांनी भगवान परमात्म्याला धरून भगवान परमात्मा जवळ केलेलं असतं, भगवान परमात्म्याला धरून कार्य केलेलं असतं. म्हणून काही गोष्टी वाईट सुद्धा चांगल्याचं म्हणाव्या लागतात, चांगल्याचं म्हणाव्या लागतात. महाराज पांडवांचा जर विचार केला तर पांडवांकडे काय चांगलं होतं बरं मला सांगा. एका पुरुषाला 2, 3, 4, 5 बायका साहजिक आहेत. 2 पर्यंत माझ्या पाण्यात आहेत. लांब कशाला आमच्या का भाजण्यालाच आहेत. इथल्या नाही हो, इथले सगळे सज्जन आहेत बाहेर गावच्या. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर मला कीर्तन संपल्यावर भेटा. महाराज आता एक भेटणं कठीण आहे. ज्यांचे लग्न राहिले दादांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही लय काळी आहे, लय गोरी आहे, लय जाड आहे, लय पातळ आहे, लय उचली आहे, लय बुटकी आहे असं म्हणितच बसायचं नाही. ते डुगडुगत धरायचं. लय स्कॉर्पिओच्या फॉर्च्युनरच्या नादीत लागायचं नाही. स्कॉर्पिओच्या फॉर्च्युनरच्या नादी लागलं की हाय ते टमटम सुद्धा निघून जाईल. म्हणून स्कॉर्पिओच्या फॉर्च्युनरच्या नादीत लागायचं नाही. भेटन ते डुगडुग धरायचं की महाराज विठाला एकानंतर 16,108 बायका होत्या. कोणला होत्या हा 80,000 बायका कोणला होत्या बर. हे साहजिक आहे. एका महिला 5 नवरे पाहिले का हा तर नाही. पण इथं एका महिला 5 नवरे असून द्वारकेचा सांगायचं झालं तर आपल्या इकडे लग्नाच्या आधी मुलं होतात, लग्नाच्या नंतर पण पांडवाच्या मातेला लग्नाच्या आधी एक मुलगा होता. कोणती सांगती देवाला कर्ण पांडव रे पहिला. एवढा सुद्धा कौरवांना मरावं लागलं, कारण की त्यांच्याकडे राज्य असून सुद्धा ते देवाला विसरले. आणि पांडव अखंड वनवासात असून सुद्धा एक क्षणभर सुद्धा देवाला विसरले नाही. पाहते पांडव अखंड वनवासी तरी त्या देवासी आठविते. ते रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करत होते. आणि नामस्मरण ही देवाची पहिली आवड आहे. आवड देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आपण बरं देवाचं नामस्मरण केलं आवडतं. पुन्हा काय आवडतं ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात
तुळशी माळ भजनकरी खाली बसून नाचले पण तुम्ही काय टाळ्या वाजविल्या ना. महाराज आपल्या काय टाळ्या कुठे वाजतात महाराज माहिती का? हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. आणि तितक्यात शिराभात कडी असली. हरे राम 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 हरे हरे. जणू काय जीवा आले. कृष्णा कृष्णा हरे हरे. कोणाची रे पंगत होत नाही तर झालो नाही. आणि तितक्यात गुलाबजाऊ आणि पुरी बाई आली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. तिकडून गुलाबजामुचं बघित येते. हे म्हणते कृष्णा कृष्णा हरे हरे. ते असं करते. दोन टाक गुलाबजामाला ते एका वाळे सांगितले. बापाची का बघत इथं आपल्या टाळ्या वाजतात महाराज. इथं आपल्या टाळ्या वाजल्या पाहिजे. इथं नाचलं पाहिजे. कारण की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप. नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जग, कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जग, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, कीर्तनाचे इथं नाचलं पाहिजे. इथं टाळी वाजली पाहिजे. कारण की महापाप राशी त्याची होय होळी. विठ्ठल नामे टाळी वाजविता. इथं टाळी वाजली पाहिजे. इथं नाचलं पाहिजे. तर देवाला काय आवडतंय? तर तू गळ्यात तुळशी माळ घातलेली आवडते. कपाळ गुरुजा टिळा आवडतो. महाराज प्रत्येकाच्या दारात तुळस असावी. ज्यांच्या दारात तुळस आहे भगवान म्हणले मी तिथे नित्य नांदतो. नुसता देव नाही तर लक्ष्मी सहित. तुळस आजे जयाचे द्वारी, लक्ष्मी वाजे जयाचे द्वारी. भगवान म्हणले मी तिथे वास करतो. नुसता देव नाही तर लक्ष्मी सहित. बरं ज्यांच्या दारात तुळस आहे महाराज त्या व्यक्तीला नाही त्या घराला धन्य देतात. धन्य ते सदन वैष्णवाचे, जयाची या द्वारी तुळशी वृंदा वन. धन्य ते सदन वैष्णवाचे. बरं ज्यांच्या दारात तुळस आहे
ते देवाला आवडतात. महाराज आता तुळशी वृंदावनला जागा नाही मग, नाही तर एवढाले घर बांधतात आणि तुळशी वृंदावनला जागा नाही. तुळशी वृंदावनला जागा नाही. महाराज एवढाले घर बांधून काहीच फायदा नाही. विठ्ठला काही काही माणसाच्या दारात तुळशी वृंदावनला सुद्धा जागा नसते. एवढ्याले घर बांधून काहीच फायदा नाही महाराज. आणि ज्यांच्या अंतःकरणात देवाविषयी आस्था नाही, देवाविषयी आस्था नाही, ते देवाला विठाला ज्यांच्या अंतःकरणात देवाविषयी आस्था नाही, त्यांची शेती महाराज म्हणतात त्यांची शेती सुद्धा पिकत नाही. देव नाही जयाचे चिती धान्य काय धान्य पेवाची पेव आहे, पेवाची पेव आहे. देवाच्या मनात आला, देवाचा कोप झाला. पेवात पाणी शिरत असे, पेवात पाणी गेल्यावर धान्याचा नासुडा. एक जण म्हणू लागला हो दे धान्याचा नासुडा. आमच्या आज्यापाज्यानं सोन्याच्या कांबी आणि चिपा ठेवल्यात. एक काम काढली तर 12 महिने जाती. महाराज म्हणले त्या भूषणात जाऊ नको. सोनं घेतलं, सोनाराच्या दुकानावर गेला. सोनार म्हणाला आणि महाराज देवानं सोनाराच्या दृष्टीत बदल केला. सोनार म्हणाला लोखंड कशाला आणलं, सोनं म्हणून मला फसवतोस का. सोने धरली होय माती, पेवात पाणी निघत असे विठाला. घर बांधत असताना देवघराची जागा नेमा, तुळशी वृंदावनाची जागा नेमा. गळ्यात तुळशी माळ घाला, त्यांच्या गळ्यात तुळशी माळ आहे. भगवान म्हणले मी त्याला कधीच विसरत नाही. तुळशी माळ गळा हा तिसरा प्रकार सांगितला. गोपीचा टिळा, कपाळा गोपीचा टिळा लावा भजन करणाऱ्यानं. नाही तर काही काही माणसं कुंकवाचा पट्टा वाढतात. अरे गंगुळी लावायची लाज वाटत का, तर नाही महाराज गंगुळी लावायची लाज वाटली नाही पाहिजे. कारण की आपल्या देवाचा आवडतो व्हायचं आहे, लाडकं व्हायचं आहे. मग देवाला काय आवडतंय तर गळ्यात तुळशी माळ आवडते, कपाळा गोपीला टिळा आवडतो. टिळा म्हणले महाराज, टिकला नाही. महाराज तुळस ही देवाला खूप आवडते, खूप नाही ती देवाला अतिप्रिय आहे. अतिप्रिय आवडे तुळसी तुळशीवर सुद्धा एक प्रमाण आहे. तुळशीची देवा बहु प्रीती आणि पुष्पेन लागती. नामा म्हणे श्रीपती याची भक्ती द्यावी मज. तर देवाला तुळस आवडते. बर देवाला तुळस आवडते म्हणून तुळशी माळ घालावी का, पुन्हा काही फायदा आहे तर आहे.
ज्यांच्या गळ्यात तुळशी माळ आहे त्यांचे पाय सुद्धा ज्या आपल्याला ज्या काळाची भीती आहे तो काळ सुद्धा तो यम सुद्धा आपले ज्यांच्या गळ्यात तुळशी माळ आहे त्यांचे पाय धरतो. बरं देवाला आवडते म्हणून घालावी, तुळशी माळ गळ्यात असल्यावर यम आपले पाय धरतो. अहो तुळशी किती ताकद आहे एवढं नाही तर तुळशीच्या पानात किती ताकद आहे सांगू तुम्हाला. तर तुळशीचं खाली पडलेलं पान घ्यायचं आणि कपाळाला लावायचं. कोटी तीर्थ स्नानावर केल्याचं पुण्य लागते, स्नान केल्याचं पुण्य लागते. नामदेव महाराज म्हणतात तुळशी दळ भूमीवर पडिले ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले, कोटी तीर्थ स्नान केले. विठाला विठाला तुळशीदेव भूमीवर पडिले ते जरी मस्तकी वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले तेवढे फळ नामा म्हणे. बरं तुळशी माळ देवाला आवडते म्हणून घालावी, यम सुद्धा आपल्या पाया पडतो. बरं तुळशी पाण्यात एवढी ताकद आहे तर हो विठाला विठाला. महाराज आपण पंढरपुरात आहेत, श्री क्षेत्र पंढरपुरात आहेत म्हणून मी पंढरपूरचं वर्णन सुरुवातीला सांगितलं, एका प्रमाणात सांगितलं. देवाचं नाव घेण्यापेक्षा संताचं नाव घेतलेलं आवडतं. तर देवाचे लाडके लढीवाळ भक्त श्री संत चोकोबराय आणि श्री संत चोकोबराय विठाला विठाला. चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवाने केलं. आपण सगळे म्हणतो चोकोबरायच्या पत्नीचं बाळातपण देवानं केलं पण का केलं तर त्याच्यासाठी आपण 5 मिनिटात कथा पाहू. करा भजन विठाला.